नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तर आपल्या प्रिया पराग ब्लॉग्सचा जो सगळ्यात पहिला ब्लॉग आहे त्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण चाललोय मुंबई टू सावरिया सेट. पहिल्यांदाच जाणार आहे आपण. आपली कल्याणपासून ट्रेन आहे. आता आपण टिटवाळ्याच्या फार्म मध्ये, आपल्या ड्रीमस्केप फार्म मध्ये, तिथून आपण टिटवाळा स्टेशनला जाणार आहोत आणि मग तिथून आपली कल्याणवरून आपली ट्रेन आहे चित्तौडगडसाठी. ही ट्रेन आहे ना स्पेशली कल्याणवरून सुटते चित्तौडगडला जाण्यासाठी. संडेला सकाळी 10 ते 10:50 ची ट्रेन आहे. ट्रेनचं नाव पण मी ते टाकलेलं आहे, PNR नंबर पण टाकलेला आहे. जर आपल्या कल्याणकरांना किंवा डोंबिवली वगैरे करांना त्यांना जायचं असेल ना चित्तौडगडला, तर मुंबईला यायची गरज नाही. कल्याणवरून स्पेशल ट्रेन सुटते एव्हरी संडे सकाळी 10:50 मंडई. माझा आवाज बसलाय त्यामुळे माझा आवाज असा येतोय, पण एक्साइटमेंट खूप होती. आम्ही पहिल्यांदा राजस्थानला ट्रॅव्हल करत होतो. लेट होती ट्रेन, अर्धा पाऊण तास लेट होती ट्रेन. सावरिया सेट आली B2 हे बघा, घरातून काय काय बनवून आणलंय. आळूवडी, कोथिंबीर वडी, लसूण चटणी आणि भाकरी. आम्ही चाललोय चित्तौडला. कल्याणवरून ट्रेन पकडली आहे. ट्रेन मध्ये मुंबईची आणि चटणी मस्त टाकली त्याच्यामध्ये. मिक्स करतोय परत. हा आता बघ, टाइमपास काय नाही. स्पायसी आणि चटपटी एकदम. संपवलंच. फुल स्वेटर बिटर घालून फुल रेडी झालं. फुल प्रूफ. थंडी आहे बाहेर. शूज वगैरे घालून बाबा तयार आहे. मजबूत थंडी आहे बाहेर. चित्तौडला पोचलोय. फुल प्लेट्स थंडी आहे. अरे बाबा, 12 डिग्री टेम्परेचर आहे इथे. बापरे, लय थंड आहे. हम लोग कौन सा साइड जाए? ये साइड क्लोज है वो थंडी आहे जान. लाईफ मध्ये पहिल्यांदा चित्तौड रेल्वे स्टेशन बघितलं. फक्त मूवीज मध्ये ऐकलेलं चित्तौडगड. थंडी आहे बापरे, बेकार थंडी आहे, बेकार. आपल्या महाराष्ट्रातली थंडी आणि ही थंडी, अरे बाबा खतरनाक. चलो बाय बाय ट्रेन. जंक्शन आणि हे आहे चित्तौडचं रेल्वे स्टेशन. ठीक आहे. आता तुम्ही ज्यावेळेला इथून बाहेर याल ना, तर भरपूर सारे ते एजंट्स असतात. रूम हवाय का, रूम हवाय का, होय बघा इथेच उभे आहेत. हॉटेल्स हवेत का, हे हवेत का, ते हवेत का चित्तौडमध्ये. पण ते न घेता जर तुम्ही सावरिया सेटला जाणार असाल ना, तर डायरेक्ट सावरिया सेटला इथून बसनी, ते बस दिसतात तुम्हाला, तशाच बस असतात. डायरेक्ट बसनी गेलात ना, 50 रुपये तुम्ही जाणार पहिली गोष्ट सावरिया सेटला. आणि सावरिया सेटला गेल्यावर तिथेच रूम घ्या. चित्तौडमध्ये रूम घेऊ नका, नाही तर तुम्हाला खूप लांब पडेल. चित्तौडमध्ये रूम न घेता जर तुम्ही सावरिया सेटला गेलात राहायला, मग तिथे तुम्ही मंदिरामध्ये दोन वेळा सुद्धा दर्शन करू शकता. सकाळची पहिली आरती असते 5:30ची. तिच्यानंतर रूम वरती किंवा हॉटेलवरती जाऊन आराम केल्यानंतर मग परत मग दुपारी वगैरे जाऊन दर्शन घेऊन परत तुम्ही माघारी येऊ शकता. हे बघा मंडळी, हे चित्तौडगड रेल्वे स्टेशन आहे. ठीक आहे. तुम्ही ज्या वेळेला मुंबईवरून इथे याल ना चित्तौडला, इथून तुम्ही बाहेर पडलात की इथे अशा टपरे आहेत बघा चहाच्या वगैरे. हे इथेच बस भेटतात. आणि इथून लगेच बाहेर आलात ना की इथेच बघा बस लागल्या, त्या ज्या तुम्हाला सावरिया सेटला घेऊन जाणार.
ते पण अगदी 50 रुपयामध्ये. हे बघा, इथे सगळ्या बस लागलेल्या असतात रात्रीच्या उभ्या. कमीत कमी 10-12 बस असतात लागलेल्या. प्रायव्हेट बस आहे त्या. या आहे ना तुम्हाला सावर्या सेटला घेऊन जाणार फक्त 50 रुपयामध्ये. बाकी तुम्हाला इथे येणार की आम्ही रिक्षाने घेऊन जाऊ, बस कारने घेऊन जाऊ, आम्हाला 800 रुपये द्या, 1000 रुपये द्या, अजिबात. कारण की चित्तोड वरून सावर्या सेट फक्त अर्धा तासाच्या डिस्टन्स वरती आहे. खूप चांगल्या बस आणि या बसेस एकदम म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात कशा स्लीपर वगैरे बस असतात, सिटिंग एसी, तशा सुद्धा बस आहेत त्यांच्याकडे. ते पण सेम 50 रुपयेच घेतात ते लोक फक्त. एसी असेल तर 100 रुपये घेत असतील, बट नॉर्मल सिटिंग बस मध्ये जरी गेलात ना तरी 50 रुपये घेतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारे असं प्रायव्हेट रिक्षा किंवा प्रायव्हेट गाडी वगैरे करायला त्या फांद्यात पडूच नका. जयपूर साठी पण बस हा, हे बघा, हे परत सांगते, चित्तोडगड रेल्वे स्टेशनच्या इथून बाहेर आले की राईट हँड साईडलाच तुम्हाला बसेस भेटतात. चित्तोडला जाय, आपलं चित्तोडगड किंवा सावर्या सेटला जाईल. पहिला मी त्या बस मध्ये होता, आता या बस मध्ये आले. चित्तोडगड रेल्वे स्टेशन वरून बस सुटतात. बाहेरच असतात 50 रुपये. चित्तोडगड रेल्वे स्टेशन वरून सावर्या सेटला जायला बस असतात. 50 रुपये तिकीट असते. रेल्वे स्टेशन वरून बाहेर पडल्यानंतर तिकडे ते कॅबवाले असतात, ते बोलतात आम्हाला 2000 द्या, आम्ही सावर्या सेटला वगैरे घेऊन जातो. त्यापेक्षा या बस खूप परवडीच्या आहेत. 50 रुपीज मध्ये प्रत्येकाला घेऊन जातात. इथे सावर्या सेटला पोहोचलोय आपण आता. बघूया आता आपण हॉटेलची वगैरे सोय कशी आहे, राहायची वगैरे. मंदिराकडे जाणार रस्ता हा बघ. तर मंडई, आपण मंडफियाला पोचलो आहे सावर्या सेटला. तर आता आपल्याला हॉटेल शोधायचं. आम्ही एक हॉटेल बघितलं, तर त्या हॉटेलवाल्याने 1500 रुपये घेतलं. आमचा स्टे कसा होता माहिती, आपण तिथे आता जे पोचलोय ना ते रात्री पोचलोय. मला वाटतं एक साधारण 3-3:30 वाजता आपण पोचलोय. पोचल्यानंतर आम्ही हॉटेल घेतलं. ते आम्हाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 पर्यंत हॉटेल पाहिजे होतं. त्यामुळे मग आम्हाला त्यांनी 1500 रुपये चार्ज केले. आणि हॉटेल पण एकदम मंदिराच्या अगदी जवळ. आता तुम्ही बघू शकता, पराग उतरला, आम्ही आंघोळी वगैरे केली. तिकडच्या लोकल लोकांनी आम्हाला सांगितलं की सकाळी 5ची जी आरती असते ती करा. तर हे बघा, मंदिर इथे आणि आमच्या हॉटेलपासून एकदम जवळ आहे. तिथे दुकान होतं खालती. त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं हा मागचा रस्ता, तिथून जावा, की तिथून गावातलेच लोक जातात. ते डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये दर्शन होईल. की आपल्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि सावर्या सेट मंदिरामध्ये आपण प्रवेश करतोय. सुंदर असं दर्शन झालेलं आहे आपल्याला. एकदम मस्त शांत वाटलं, एकदम खूप भारी वाटलं. मूर्ती सुद्धा खूप एकदम बोलतो ना तेजस्वी मूर्ती आहे. तुम्हाला असं कळेल की अक्षरशः एकदम खूप जास्त पॉझिटिव्ह वाईब्स येतात आपल्याला त्याच्याकडून. आम्ही कधी ध्यानीमनी सुद्धा धरलं नव्हतं की आम्ही एवढ्या लांब दर्शनाला जाऊ, पण ते त्या बाबांनीच आमच्याकडून घडवून आणलेलं आहे. खरंच तुम्ही पण दर्शन करून घ्या. सावर्या सेट की जय. सकाळची आरती भेटली आम्हाला. 5-5:30ची आरती असते. त्या आरतीनंतर जे अभिषेक केल्यानंतर जे पाणी असतं तर ते जल सुद्धा सगळ्यांवरती शिंपडलं जातं. एकदम मस्त सुंदर दर्शन आमचं झालेलं आहे. नमस्कार मंडळी, तर आपण महाराष्ट्रातले पोहे खाल्लेत. आज आपण राजस्थान मधले पोहे खाऊया. सावर्या सेट मंदिराच्या अगदी मागच्या गेट वरती हा दादा आहे, तो आपल्याला आता पोहे देईल. तर एक पोहे प्लेट दे दे, एक प्लेट पोहा दे दे. महाराष्ट्र का पोहा हमने खाया, अभी राजस्थान का पोहा खाएंगे. लोग खुद के होटल में रोज बनते हैं 50-100 आदमी का पोहा. अच्छा, हे काय मसाला? ये क्या डाला? ये जीरावन जीरावन हाँ? जीरावन जीरावन. हाँ. अरे वा, आपका नाम? सोहन. 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 अरे वा, व्हेरी गुड. सावलिया टी पॉइंट. सावलिया टी पॉइंट हॉटेलच्या समोरच आहे आपल्या. हॉटेल सागरच्या एक्झॅक्ट समोर हा असतो. हे बघ, सगळीकडे तुम्हाला पोहेच दिसणार, पण थंडी खतरनाक आहे. खूप जास्त थंडी आहे. अनवानी चाललो ना तर पाय असे वाटतात की घोटल्यासारखे.
पण पायात चपला घेऊन नका जाऊ, हॉटेलमध्ये चपला ठेवा, कारण चपलांची व्यवस्था नाहीये ठेवायला तिथे काही. आम्ही जिथे उतरलोय ना, जिथे थांबलोय, हे हॉटेल सिटी पॅलेस आहे. ठीक आहे, त्याच्या समोर सुद्धा तुम्हाला नाश्ता वगैरे सगळं भेटतं. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मंदिर, सावरिया सेठचं जे मंदिर आहे ते एकदम जवळ आहे.